नमस्कार, सुप्रभात. आज 27 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज मी बोलणार आहे न्यूटनचे गतीविषयक 3 नियम. त्याचे मूलभूत जे 3 नियम आहेत ते मी मराठीत सांगणार आहे. आपणा सगळ्यांना ते 3 नियम माहीतच असतील. पहिला नियम सांगतो की जोपर्यंत एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या पदार्थावर बाह्य बल प्रवृत्त होत नाही तोपर्यंत एखादी वस्तू जर स्थिर अवस्थेत असेल तर ती स्थिर अवस्थेतच असते, किंवा ती वस्तू जर गतिमान अवस्थेत असेल तर ती गतिमान अवस्थेतच असते. इंग्लिशमध्ये आपण ते म्हणतो की until and unless external force is applied on any body or object, the body which is in state of rest remains in state of rest, or the body which is in state of motion remains in state of motion. तर जोपर्यंत पदार्थावर किंवा वस्तूवर आपण बाह्य बल प्रवृत्त करत नाही तोपर्यंत त्या वस्तूची जी स्थिती असेल, म्हणजे जे आपण म्हणतो स्थिर स्थिती किंवा विरामावस्था, ती विरामावस्था गतीमध्ये बदलत होत नाही, किंवा जर गतिमान वस्तू असेल तर ती स्थिर होत नाही जोपर्यंत बाह्य बल त्यावर प्रवृत्त होत नाही. हा सिंपल किंवा साधा पहिला न्यूटनचा गतिविषयक नियम आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, की पहिला नियम बलाबद्दल बोलला की बल प्रवृत्त करावं लागेल, फोर्स इज टू बी अप्लाइड. पण किती बल प्रवृत्त करावं लागेल ते दुसऱ्या नियमाने सांगितलं आहे की बाह्य बल किंवा प्रयुक्त केलेलं बाह्य बल हे समप्रमाणात बदलतं संवेग बदलाच्या दराच्या. संवेग म्हणजे काय? वस्तुमान आणि वेग याचा जो गुणक आहे त्याला आपण संवेग म्हणतो. तर बाह्य बल किती लागेल? तर बाह्य बल हे वस्तुमान आणि वेग याचा जो गुणक आहे ज्याला आपण संवेग म्हणतो, आणि त्या संवेगामध्ये होणारा बदल वेळेच्या सापेक्ष इतकं बाह्य बल लागेल. म्हणजे बाह्य बल F इज इक्वल टू M इंटू ए, म्हणजे M इज वस्तुमान मास इंटू ए एक्सेलरेशन, ज्याला आपण त्वरण म्हणतो. सो हा झाला आपला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. तिसरा नियम हा म्हणतो की बल आणि प्रतिबल हे यांची परिमाणं समान असतात आणि त्यांची दिशा ही विरुद्ध असते. म्हणजे एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण बल प्रयुक्त करतो तर ती वस्तू त्याच्याकडून विरुद्ध दिशेने तेवढ्याच परिमाणाची विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करते. ही जी बल आणि प्रतिबल आहे हे जोडीने काम करतात. म्हणजे एकाच वस्तूवर हे दोन बल आणि प्रतिबल नाही आहेत, हे दोन विविध वस्तूंवर आहेत. जेव्हा आपण खिळा रुतवतो तर खिळ्यामध्ये आणि भिंतीमध्ये खिळ्यावर लावलेला क्रियाबल आणि भिंतीने प्रयुक्त केलेला प्रतिक्रियाबल हे एकमेकांच्या समान असतात. समान म्हणजे परिमाणाने समान असतात, ज्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो, आणि दिशेने विरुद्ध असतात. म्हणून ती सदिश राशी किंवा वेक्टर आहे, ज्याला बल किंवा फोर्स आपण असं म्हणतो. तर बऱ्यापैकी मराठी वापरण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, आणि मध्ये मध्ये इंग्लिश शब्द आले ते अंगवळणी पडले आहेत किंवा त्याचा वापर आपण बोलताना करतो. पण जास्तीत जास्त मराठी बोलूया. मराठीमध्ये संकल्पना जर स्पष्ट केली तर ती मुलांना अधिक समजेल, ते अधिक व्यवस्थित पद्धतीने बोर्डवरही मांडता येऊ शकतो. हा सहज मी 3 गतिविषयक नियम ऑर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे ऑलरेडी ज्यांना माहीत आहे त्यांना मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, आणि जी मराठी माध्यमातली मुलं आहेत त्यांनासुद्धा हे समजेल. आणखी डिटेल्समध्ये याच्यावर मी एका बोर्डवर किंवा एका वहीवर लिहून व्हिडिओ करून आपणास त्याचे सविस्तर माहिती दे. धन्यवाद. मराठी भाषा दिनाच्या परत एकदा आपणा सगळ्यांना शुभेच्छा.